आशाताईस रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर चला मग आजची रेसिपी सुरू करूया। आज आपण बनवणार आहोत जेवणाची चव वाढवणारी आणि गुणकारी अशी कढीपत्त्याची चटणी। आयुर्वेदामध्ये या कढीपत्त्याला खूप महत्त्व आहे आणि कढीपत्ता जास्त करून केसांसाठी खूप छान आहे। इथे मी एक जुडी हा कढीपत्ता घेतलेला आहे। इथे मुंबईमध्ये तर हा विकतच भेटतो, पण गावाकडे तर सर्वांच्या दारामध्ये मोठे मोठे झाड आहेत। कढीपत्ता तिथे फ्रीज भेटतो। कढीपत्त्याला पहिले स्वच्छ धुवून त्याचे असे पानं काढून घ्यायचे। तर एवढे पूर्ण पानं मी तोडून घेतलेले आहेत। गॅसवर कढाई ठेवलेली आहे। कढाईमध्ये 1 चम्मच तेल टाकायचं आहे। तेलामध्ये कढीपत्त्याला भाजून घ्यायचं आहे। कढीपत्त्याला जसं तेलामध्ये भाजे तसे ते एकदम क्रिस्पी आणि कडक होतात। डबल कढीपत्ता होता तर कढीपत्त्याचा अर्धा कढीपत्ता झालेला आहे। तर आता हा छान भाजलेला आहे, काढून घेऊया। अर्धा चम्मच तेल अजून टाकायचं आहे याच कढाईमध्ये। तर या तेलामध्ये टाकायचं आहे अर्धा चम्मच जिरा, 2-3 चम्मच शेंगदाणे, 2 चम्मच तीळ टाकायचे आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। त्याच्यामध्ये अजून काही टाकायचं ते पण टाकू शकता, जसं की कराळ झालं किंवा लाल मिरची टाकायची ती पण टाकू शकता। वाटण छान भाजलेलं आहे, काढून घेऊया। हा भाजलेला मसाला टाकायचा आहे मिक्सर जार मध्ये। हे कढीपत्त्याचे पानं तळलेले टाकायचे आहेत। बघा क्रिस्पी करारे असे पानं झालेले आहेत। त्याच्यामध्ये टाकायचे चवीप्रमाणे मीठ, पाऊण चमचा टाकायचे लाल मिरची पावडर, सुक्या लाल मिरच्या असल्या त्या पण टाकू शकता। थोडीशी टाकूया हळद, किंचित 2 पिंच टाकायचा आहे गरम मसाला। आता याला घ्यायचं आहे ग्राइंड करून आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही, असंच ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर बघा चटणीला ग्राइंड केल्याच्या नंतर अशी चटणी झालेली आहे आणि खमंग असा वास सुटलेला आहे चटणीचा। चटणी बनवून स्टोअर करून पण ठेवू शकता, कम से कम 15 दिवस तर ही चटणी टिकतेच आहे। या चटणीला चपाती सोबत खाऊ शकता, पुरी सोबत खाऊ शकता, पराठ्या सोबत खाऊ शकता किंवा जेवणासोबत तोंडी लावू शकता, तर जेवणाचा मजा दोगुना होतो। तर कढीपत्त्याची चटणी कशी वाटली कमेंट मध्ये जरूर सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।